Hello students. So we are on the last lecture of our seventh chapter, that is registration under GST, and I hope we have completed and up till section 28, section 27 च्या ज्या सगळ्या काही प्रोसिजर्स होत्या त्या सगळ्या आपण बघितलेल्या आहेत and now we are on section 29 and section 30 on which we are going to see the cancellation of GSTIN and then revocation of cancellation, correct? So after that ICI has given you one summary from which you can go through and you can revise it very much easily. So actually the cancellation and revocation of cancellation is a bit lengthy part, thoda sa lengthy आहे हा topic. So we are going to wrap it within 40 to 45 minutes. आपण 40 ते 45 मिनिटांमध्ये हा पार्ट wrap up करणार आहोत because हा पार्ट I think CA intermediate साठी not that much relevant, पण ह्याचा अर्थ दुर्लक्ष करायचं असं नाहीये. We must give it due weightage. आपण त्याला एक रीडिंग दोन रीडिंगचं तरी वेटेज देणार आहोत. बट या जेवढा आपण ज्या डेप्थनी सेक्शन 22 बघितला, ज्या डेप्थनी सेक्शन 23 बघितला, 24 वर आपण खूप अनालिसिस केलं, 25 इन डेप्थ बघितला, इव्हन 27 वर पण आपण अप्रॉक्सिमेटली 40 मिनिट्स डिस्कशन करत होतो. सो तेवढ्याच वेळामध्ये आपल्याला हे दोन्ही सेक्शन्स जे आहेत ते कोप अप करायचे आहेत. ओके, येस. So I think I have given you homework to read the bare text of this section 29 and section 30. So I think तुम्ही सगळ्यांनी ते रीड आउट केलं असेल, करेक्ट? सो लेट्स गो. मी पण तुमच्या बरोबर एकदा रीड करतो, तुम्हाला बेसिक बॅकग्राऊंड काय काय आहे ती सांगतो. वी विल सी अनालिसिस आणि मग ह्याच ठिकाणी तुम्हाला मी बेअरॅकच्या प्रोव्हिजन एक्सप्लेन करेन अँड देन यू हॅव टू रीड दिस रिमेनिंग पार्ट, करेक्ट? लेट्स गो. Section 29 subsection 1. The proper officer may, either on his own motion or on application filed by the registered person or by his legal heirs, in case of death of such person, cancel the registration in such manner and within such period as may be prescribed, having regard to the circumstances where. So काय सांगितलेलं आहे, बेसिकली कोण कॅन्सल करणार आहे, तर प्रॉपर ऑफिसर. कशावरून? आयदर ऑन हिज ओन मोशन, म्हणजे स्वतःहून सुद्धा प्रॉपर ऑफिसर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो, ऑर ऑन ऍप्लिकेशन फाइल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन और बाय हिज लीगल हेअर्स. सो बेसिकली कॅन्सलेशन जे आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन पार्ट मिळणार आहेत बघायला. एकतर बाय ऑफिसर, त्याला सीओ मोटो कॅन्सलेशन असं म्हणतात. सीओ मोटो म्हणजे स्वतःहून त्यानेच केलेलं कॅन्सलेशन. सो ही इज गोइंग टू कॅन्सल युअर जीएसटी. अँड बाय टॅक्सेबल पर्सन असं आपण म्हणूया. ओके, सो जसं इन्कम टॅक्स मध्ये तुम्ही एसएससी असं रेफर करता, तसं टॅक्स पेअरला तसं इथे जीएसटी मध्ये आयदर आपण टॅक्स पेअर म्हणणार आहोत किंवा टॅक्सेबल पर्सन म्हणणार आहोत, करेक्ट? सो आयदर ह्या केसमध्ये दोन केसेस होतात, एकतर ऑन हिज ओन और हिज लीगल हेअर इन केस ऑफ डेथ. ओके, कारण जर सोल प्रोप्रायटरी कन्सर्न असेल आणि प्रोप्रायटरची डेथ झाली असेल तर ऑब्व्हियसली तो वरून खालती येणार नाहीये त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करायला. ओके, सो ही विल नॉट बी एबल टू कॅन्सल इट रजिस्ट्रेशन, सो दॅट रजिस्ट्रेशन मस्ट बी कॅन्सल बाय द लीगल हेअर्स. कारण असं कोणी ठरवून मरत नाही की ओके या तारखेला आम्ही मरणार, सो मी आजच तुम्हाला ऍप्लिकेशन करून ठेवतो, करेक्ट? सो हे ऍप्लिकेशन जे आहे ते ऑब्व्हियसली त्या लीगल हेअरनी करायचं असतं. आता त्यांनी पुढे काय म्हटलंय की विदिन सच इन सच मॅनर आणि विदिन सच पिरियड ॲज मे बी प्रिस्क्राईब. सो हे रूल मध्ये सांगितलेलं आहे, ते आपण तिथे बघूया. पण कुठच्या सर्कमस्टन्सेस मध्ये, हॅव्हिंग रिगार्ड टू सर्कमस्टन्सेस वेअर. सो हे सर्कमस्टन्सेस सांगितलेले आहेत. किती सर्कमस्टन्सेस आहेत, तर 3 सर्कमस्टन्सेस सांगितलेले आहेत. फर्स्ट थिंग, बिझनेस हॅज बीन डिसकंटिन्यूड, ट्रान्सफर्ड फुल्ली फॉर एनी रिझन इन्क्लुडिंग डेथ ऑफ द प्रोप्रायटर, अमालगमेटेड विथ अदर लीगल एंटिटी, डीमर्ज्ड और अदरवाइज डिस्पोज्ड ऑफ. सो बेसिकली आम्ही टॅक्स पे करतोय कशावरती, तर आम्ही जो सप्लाय करतोय त्याच्यावरती. हा जो बिझनेस आहे तो डिस्कंटिन्यू झाला, आयदर त्याला काही रिझन असू शकतं, मे बी अमालगमेशन झालं, मे बी डेथ झाल्यामुळे बिझनेस डिस्कंटिन्यू झाला, करेक्ट? इन केस तो बिझनेस आम्ही ट्रान्सफर केला, आम्ही सेल आउट करून टाकला, आम्ही डिस्पोज ऑफ केला, डीमर्जर झालं, व्हॉट एव्हर, करेक्ट? सो कुठच्याही कारणामुळे जर बिझनेस डिस्कंटिन्यू झाला तर रजिस्ट्रेशन कॅन्सल करायला हवं. सेकंड थिंग, इफ देर इज एनी चेंज इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस. नाउ इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. व्हॉट डू यू मीन बाय चेंज इन कॉन्स्टिट्यूशन? से प्रोप्रायटरीशिप टू पार्टनरशिप, correct? Then partnership to private limited,
आता हे सगळं व्हायसे वर्सा पण आहे म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड टू पार्टनरशिप पण कन्व्हर्जन होऊ शकणार आहे. सो तुमच्या बिझनेसच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये चेंज झाला. हे मी दोन जस्ट एक्झाम्पल बेसिसवरती दिलेले आहेत. तर मे बी प्रायव्हेट लिमिटेड टू पब्लिक लिमिटेड, पब्लिक लिमिटेड टू प्रायव्हेट लिमिटेड, ऑर पार्टनरशिप टू सोल प्रोप्रायटरी, or any kind of एखादी कंपनी होती, नाउ दे आर कन्वर्टेड इनटू सेक्शन 8 कंपनी, दे आर नाउ कन्वर्टेड इनटू ट्रस्ट. सो बिझनेसच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल झाला. नाउ व्हॉट डज दॅट मीन? कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल झाला की ऑटोमॅटिकली तुमचा पॅन चेंज होणार आहे. कारण प्रोप्रायटर अँड पार्टनरशिप इज डिफरंट थिंग, और पार्टनर अँड पार्टनरशिप इज अ डिफरंट एंटिटी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो त्या एंटिटीचा, त्या चेंज्ड कॉन्स्टिट्यूशनचा पॅन सेपरेट आहे. ऑब्व्हियसली जर तो पॅन चेंज होतोय, सी आता मी ज्या केसेस डील केलेल्या त्या बेसिकली होत्या प्रोप्रायटरी टू पार्टनरशिप और पार्टनरशिप टू प्रोप्रायटरी कन्सर्न. सो या केसमध्ये किंवा पार्टनरशिप टू कंपनी, कंपनी टू प्रोप्रायटरी, व्हॉट एव्हर इट मे बी. सो ह्या केसेसमध्ये काय होतं की तुमचा एक्झिस्टिंग बिझनेस डिस्कंटिन्यू होतो आणि तोच बिझनेस आता ऍज अ पार्टनरशिप म्हणून रन केला जातो. सो जर कॉन्स्टिट्यूशन चेंज होत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन ओल्ड जे काही कॉन्स्टिट्यूशन होतं त्याचं कॅन्सल करावं लागेल. अँड थर्डली, सी क्लॉज, द टॅक्सेबल पर्सन अदर दॅन पर्सन रजिस्टर्ड अंडर सब सेक्शन 3 ऑफ सेक्शन 25. म्हणजे काय आठवतंय कोणाला? सेक्शन 25 सब सेक्शन 3 म्हणजे व्हॉलंटरीली रजिस्टर्ड होणारी व्यक्ती. व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन, ज्याने स्वतःहून जीएसटी मध्ये रजिस्टर केलेला आहे, हु वॉज नॉट लायबल बट नाउ ही हॅज टेकन द रजिस्ट्रेशन. करेक्ट? सो टॅक्सेबल पर्सन अदर दॅन व्हॉलंटरीली रजिस्टर्ड, सोप्या भाषेमध्ये, इज नो लॉंगर लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 22 और सेक्शन 24. सो ज्या कारणामुळे आम्ही सेक्शन 22 किंवा 24 च्या अंडर रजिस्टर्ड होतो ते कारणच एलिमिनेट झालेलं आहे. Correct? So we are no longer liable to be registered under section 22 or 24. Say for example, आम्ही जर ई कॉमर्स ऑपरेटर होतो आणि आम्ही कंपनी लिक्विडेट केली, ओके, किंवा आता आम्ही आमच्या ई कॉमर्स ऑपरेटरच्या वेबसाईट वरून आता आम्ही दुसऱ्या व्यक्तींचे गुड्स जे आहेत ते सेल आउट करणार नाही आहोत. नाउ वी आर गोइंग टू सेल ओनली आवर प्रोडक्ट्स थ्रू दॅट वेबसाईट और थ्रू दॅट पोर्टल. करेक्ट? सो यू आर नॉट लॉंगर टू लायबल अंडर जीएसटी इफ युअर टर्नओव्हर इज लेस दॅन थ्रेशोल्ड. और 22 च्या अंडर रजिस्टर्ड आहे. सो प्रिव्हियस फायनान्शियल इयर मधला माझा टर्नओव्हर जो आहे is not greater than rupees 20 lakhs or 40 lakhs or 10 lakhs, whichever limit is applicable, then you may cancel. You are not liable to be registered under section 22. करेक्ट? पण हे तुम्हाला कधी कळणार? आता जेव्हा मी 1 एप्रिलला हा विचार करतो then I will see the previous year's turnover. करेक्ट? सो मला एक वर्ष कंटिन्यू जावं लागतं ना, बिकॉज इन अ फायनान्शियल इयर त्यांनी म्हटलेलं आहे. अँड इफ इन प्रिव्हियस फायनान्शियल इयर माय टर्नओव्हर इज लेस दॅन थ्रेशोल्ड लिमिट, then I can cancel my registration. If in current financial year again I am going to exceed that turnover threshold limit, then I have to again register under GST. So we have seen 3 circumstances under which officer may cancel or on application by that person or his legal heir in case of death of proprietor. Correct? In case of partnership or private limited, there is no need to application by legal heirs, because अशी केस खूप रेअर येईल ना की सगळेच डायरेक्ट. इन केस ऑफ प्रायव्हेट लिमिटेड असं परपेच्युअल एंटिटी आहे, परपेच्युअल सक्सेशन आहे. In case of partnership, yes, in case of partnership there are other partners, आणि ही केस खूप रेअर आहे की ऑल पार्टनर्स विल बी डेड at one instance. सो अशी केस झाली तर परत त्या पार्टनर्सचे लिगल हेअर्स जे कोण असतील ते अप्लाय करतील. पण अदरवाईज ही केस जी आहे ती खूपच रेअर आहे. अदरवाईज प्रोप्रायटरशिपच्या केसमध्ये, डेथच्या केसमध्ये लिगल हेअर जो आहे तो अप्लाय करेल ऑन जीएसटी अँड कॉमन पोर्टल फॉर कॅन्सलेशन ऑफ जीएसटी ऑफ दॅट रजिस्टर्ड पर्सन. ओके. प्रोव्हायजो काय आहे? प्रोव्हाइडेड दॅट ड्युरिंग पेंडन्सी ऑफ द प्रोसिडिंग्स relating to cancellation of registration filed by the registered person, the registration may be suspended for such period and in such manner as may be prescribed. अत्यंत महत्वाची आणि अत्यंत उपयोगी गोष्ट जी आम्हाला इन प्रॅक्टिकल वे खूप उपयोगी पडते ना, प्रॅक्टिकली समजून घ्या. व्हॉट हॅपन्स की मी रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यासाठी ऍप्लिकेशन सबमिट करतो. देयर इज अ फॉर्म नेम्ड REG16. जसा REG1 इज अ फॉर्म फॉर रजिस्ट्रेशन, REG16 इज अ फॉर्म फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. सी मी जेव्हा रजिस्ट्रेशन कॅन्सल करायला जातो at that time again त्या ठिकाणी अप्रुव्हलची गरज असते. Again that officer will verify my turnover, officer will ensure I am not liable to be registered anymore, and then only he will give his approval and then only my registration will be cancelled validly.